भगवान श्रीकृष्णाला वंदन करून आणि गीता ग्रंथाच्या चरणी नतमस्तक होऊन भगवद्गीतेमधील जो 10वा अध्याय आहे विभूती योग, त्याचे काही भाग आपण पाहिले. आता पुढल्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. केशू केशूच भावेशू असा अर्जुनाने कशा पद्धतीने मी कोणत्या कोणत्या भावात तुला तुझं स्मरण करू किंवा तुम्हाला दिसशील असा प्रश्न विचारल्यानंतर भगवंतानी त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि त्यातल्या काही विभूती आपण मागच्या भागात पाहिलेल्या आहेत. ब्राह्मण विभूती पाहिल्या, आपण क्षत्रिय विभूती पाहिल्या. आता पुढे आपण पाहणार एकूण जवळजवळ 73 आणि 3 आधी मध्यांत 76 विभूतींचा विचार करायचा म्हटला तर बराच आहे. माझा अभ्यासही बराच आहे, पण वेळेचं बंधन लक्षात घेऊन त्यातली काही ज्ञान मी आपल्या पुढे मांडणार आहे, त्याचं विवेचन करणार आहे. तेव्हा आज आपण पाहणार आहोत ते म्हणजे देवतांमधल्या असणाऱ्या देवातील विभूती कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत. तेव्हा अर्थातच हे जे श्लोक आहेत ते श्लोक मागे पुढे आहेत. देवतांची नावंसुद्धा वेगवेगळ्या श्लोकात आलेली आहेत. आदित्यानाम अहम विष्णू असं म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व 12 आदित्य आहेत, त्याच्यामध्ये विष्णू ही माझी विभूती आहे. आणि हे सगळं विष्णू हा आपल्याला माहिती आहे सगळ्या जगाचा पालनकर्ता आहे, विश्वधातू आहे आणि त्याचा अर्थ विस्तार करणारा असं आपल्याला म्हणावं लागेल. क्षीरसागरामध्ये आपल्याला तो शेषावर आरूढ झालेला आहे आणि झोपलेला आहे आणि लक्ष्मी त्याचे चरण हे चुरत आहे, अशा प्रकारची प्रतिमा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विष्णूच्या नाभीतून कमल आणि कमलातून असणारं ब्रह्मदेव निर्माण झालेले आहेत. त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की विष्णू ही अर्थातच या आपल्या सगळ्या प्राणीमात्रांचं भरणपोषण करणारी देवता आहे. उत्पत्ती स्थिती लय यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश ही नावंही घेतली जातात. आणि आपल्याला असं म्हणावं लागेल की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आषाढी एकादशीपासून कार्तिकी एकादशीपर्यंत विष्णू शयन करतात, 4 महिने झोप घेतात, हाही भाग आपल्याला माहिती आहे. विष्णूच्या नावाने असणारं विष्णू सहस्त्रनाम हे सुद्धा आहे. शंखचक्र गदा पद्म ही त्याची 4 आयुध आहेत. पांचजन्य नावाचा त्याचा शंख आहे, त्याच्याजवळ आहे काय गदा पण आहे, कौमोदिनी असं त्याचं नाव आहे. सुदर्शन चक्र आहे, हे फार तेजस्वी आहे आणि फार प्रभावी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सुदर्शन चक्रामुळेच अंबरीष राजाचं रक्षण झालेलं होतं आणि त्यामुळे ही देवता ही श्रेष्ठ मानलेली आहे. विष्णू सहस्त्रनामाचे रोज पाठ करणारे आपल्याकडे अनेक भाविक आहेत, अनेक श्रद्धाळू लोक आहेत, हाही भाग आपल्याला माहिती आहे. त्यानंतर पुढली जी देवता आहे ज्योतिषाम रविरंशुमान असं म्हटलेलं आहे. ज्योतीमध्ये अंशुमान म्हणजे किरणयुक्त याच्यामध्ये विभूती कोणती असेल तर सूर्य ही माझी विभूती आहे. अर्थातच सूर्य हा तारा आहे, सूर्य हा ग्रह नाही आणि बाकी सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतात असं सर्वांना भूगोलाचं ज्ञान आहे. हिरण्यजिव्हा, हिरण्यहस्त असे त्याची वेगवेगळी नावं आहेत. ऋग्वेदामध्ये सूर्याबद्दलची असणारी अनेक काय आहेत सूक्तं आलेली आहेत. उष्णता आणि प्रकाश हे सूर्यापासून आपल्याला प्राप्त होत असतात. सूर्याच्या रथाला 7 घोडे आहे आणि अरुण हा त्याचा सारथी आहे आणि अरुण हा पांगळा आहे असं म्हटलं जातं. तेव्हा अंधार नष्ट करणारा आपल्याला असं म्हणावं लागेल, तेज आणि शक्ती देणारा अशा प्रकारचा असणारा ही सूर्य ही देवता आहे. सूर्याची उपासना करणाऱ्या लोकांना सौरपंथाचा स्वीकार करणारे असं म्हणतात. अनेक आपल्याकडे पंथ आणि संप्रदाय निर्माण झाले आहेत, त्यात सौरपंथसुद्धा आहे. आजच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे आपल्याच भारताने एल असणारं आदित्य एल हे उपग्रह तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण हायड्रोजन आणि हेलियम अर्थातच असे आपल्याला म्हणावं लागेल वेगवेगळे गॅसेस तिथे असतात. आता केवढी प्रचंड उष्णता असेल याची आपण कल्पनाच केलेली बरी. म्हणून उष्णता, प्रकाश आणि जीवन रस देण्याचा ही देवता आपल्याला देत असते. म्हणून ज्याला आरोग्य चांगलं राखायचं असेल त्यांनी सूर्याची जशी बलभीमाची उपासना करावी तशीच सूर्याचीही उपासना करावी. असा हा तेजस्वी तारा आहे, तो कधीच विश्रांती घेत नाही आणि आपल्या सर्वांचं आरोग्य हे या सूर्याच्या तेजावर आणि उष्णतेवर अवलंबून असतं असं म्हणावं लागेल. पुढली देवता आहे रुद्राणाम शंकरश्चास्मी
असं 10व्या अध्यायातल्या 23व्या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे. 11 रुद्र मानलेले आहेत आणि त्या 11 रुद्रांमध्ये शंकर ही माझी विभूती आहे. प्रथमतः रुद्र ही फार भयानक देवता होती. अनेक प्रकारच्या ज्या काही काय संकट येतात नैसर्गिक, पूर आहे, ज्वालामुखी आहे, भूकंप आहे, अशा वेळेला सगळ्या ज्या आहेत ते रुद्र ही कोपायमान देवता म्हणून त्याला शांत करण्यासाठी नंतर हा शिवाचा अवतार झाला. मेघगर्जना, प्रचंड समुद्राच्या पाण्याखाली निर्माण होणारी खळबळ आहे, हे सगळं रुद्रामुळे होत होतं. आणि त्यानंतर त्या 11 रुद्रांमध्ये शंकर जे आहे, शंकराचं महत्त्व तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याला आशुतोष म्हणतात. तो लवकर प्रसन्न होतो आणि करोति इति शंकरा, जो सगळ्यांचं मंगल करतो, जो सगळ्यांचं कल्याण करतो, त्याला शंकर असं म्हणतात. म्हणून महायोगी असं म्हटलं जातं शंकराला. कपर्दीन आहे, अर्थातच समुद्रातून निर्माण झालेलं असणारं हलाहल विष हे शंकराने प्राशन केलं आणि सगळ्या देवांचं असणारं संकट दूर केलं आणि ते कंठातच सामावलं, म्हणून त्याला नीलकंठ असं म्हटलं जातं. आणि हे विषप्राशन केल्यावर संपूर्ण शरीराचा दाह व्हायला लागल्यानंतर मग सर्पमाळा गळ्यात घातलेली आहे थंड होण्यासाठी. विषाचा केवढा तरी फार मोठा परिणाम झाला आणि त्या कंठ नील झाला म्हणून नीलकंठ नाव हे प्रसिद्ध आहे. आणि म्हणून शंकराचं असणारं म्हणून चंद्रकोर धारण केली आहे, गंगा आहे आणि म्हणून शंकरा असणारा ही देवता अनेकांची आराध्य देवता आहे, कुलदेवता आहे. तिला प्रसन्न करण्यासाठी अर्थातच अनेक लोक तिची उपासना करत असतात असं म्हटलेलं आहे. नक्षत्राणामहम शशीही असं म्हटलेलं आहे. नक्षत्रांमध्ये 27 नक्षत्र. शशी म्हणजे चंद्र, चंद्राचा शीतल प्रकाश आहे आणि चंद्र हा ग्रह आहे. सूर्याचा परावर्तित झालेला प्रकाश म्हणजे चंद्र प्रकाश होय. चंद्र उगवल्यानंतर मग चंद्रविकासी कमळ जे आहेत ती फुलू लागतात. चंद्रासंबंधी सुद्धा चंद्राला सोम असं म्हणतात आणि चंद्र ही मनाची, मनसो वै जाता म्हटलेलं आहे, मनाची देवता आहे. आपले सगळं मानसिक असणाऱ्या वृत्ती, आपल्या असणाऱ्या मनात चालणाऱ्या खळबळ ह्या सगळ्या या चंद्रावर अवलंबून असतात. विशेषतः अमावस्या आणि पौर्णिमेला आपल्याला असं म्हणावं लागेल की चंद्राच्या असणाऱ्या याचा परिणाम माणसाच्या मनावर खुनासारख्या घटना असतील, चोरी, दरोडे, हे सगळं ह्या तिथींना होत असतं. म्हणून चंद्र ही मनाची देवता आहे. तशीच साहित्यिकांना आणि संगीताच्या असणाऱ्या आपल्या संगीतप्रेमी लोकांना चंद्रसुद्धा आल्हाददायक वाटतो. म्हणून चंद्र हा शीतल आहे आणि त्या शीतल प्रकाशामध्ये चांदण्यामध्ये आपण व्यवहारात सुद्धा म्हणतो फिरून आलं की माणसाला बरं वाटत असतं. दक्ष प्रजापतीने 27 मुले आपल्या दिल्या आणि त्यातली रोहिणी ही चंद्राची असणारी अशी आवडती काय होती पत्नी होती आणि त्यामुळे चंद्राचा असणारा प्रकाश हा शीतल मानलेला आहे. चंद्रासंबंधी वैदिक वाङ्मयात सुद्धा अनेक सूक्त आहेत. मराठी साहित्यात, हिंदी साहित्यात चंद्रासंबंधीची सुद्धा अनेक गाणी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे चंद्र हा ग्रह आहे पण तो परावर्तित झालेला, सूर्याचा परावर्तित प्रकाश असं विज्ञानाच्या दृष्टीने म्हणता येतं. धार्मिक, सांस्कृतिक अशा क्षेत्रामध्ये आणि मानसिक क्षेत्रामध्ये चंद्राला जसं महत्त्व आहे तसं विज्ञानामध्ये सुद्धा आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 1969 साली जुलै महिन्यामध्ये अमेरिकेचे 3 अंतराळवीर तिथे गेले होते आणि त्या 3 अंतराळवीरांनी चंद्रावर, नील आर्मस्ट्रॉंग, एडविन ऑल्ड्रिन आणि कॉलिन्स या तिघांनी चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं होतं. पण चंद्र जरी शीतल असला तरी तिथे खड्डे आहेत, तिथे पर्वत आहेत, पण तिथे पाणी नाही असं म्हटलं जातं. हा सगळा विज्ञानातला भाग आहे. परंतु गीतेमध्ये सुद्धा चंद्र ही नक्षत्रांमध्ये माझी ही विभूती आहे असं म्हटलं जातं. पुढली जी देवता भगवंत सांगतात ते पवन पावताहमस्मी म्हणतात. पावन करण्यामध्ये पवन म्हणजे वारा, वारा ही माझी विभूती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे वारा काय आहे, वाऱ्याचा स्पर्श जाणवतो. कधी सोसाट्याचा वारा येतो तर कधी छोटीशी ज्याला आपण झुळूक म्हणतो ती माणसाला आल्हाददायक वाटते. वारा दिसत नाही, वारा ही देवता आहे. अनेक काही वेळेला जोराचा सुसाट वादळ वारं सुटलं ग म्हणून आपल्याकडे गाणं आहे, तेव्हा ह्या वादळ निर्माण होतात. सोसाट्याचा वारा निर्माण झाल्यावर तो माणसाला सहन होत नाही. वाऱ्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. दरीतले असणारे, दरीतून डोंगराकडे जाणारे, डोंगराकडून दरीमध्ये जाणारे, असे सगळे आहेत.
आणि असे वाऱ्यांचे प्रकार आहेत किंवा खारे वारे, समुद्रकाठी राहणाऱ्या लोकांना माहिती आहे किंवा भूगोलाचा अभ्यास करणाऱ्या लोकांना खारे वारे, मतलई वारे हे आहे. दिवसा असणारं समुद्राकडून आपल्याकडे येणारे ते खारे वारे आणि रात्री याच्याकडून जाणारे काय आपल्या जमिनीकडून समुद्राकडे पाण्याकडे जाणारे ते मतलई वारे म्हणून असं म्हटलं जातं. पण वारा ही सुद्धा माझी विभूती आहे. जोराचा वारा व्हायला लागल्यानंतर सू असा फार मोठा आवाज येत असतो. हनुमंताचं नाव हे पवनकुमार आहे, हाही भाग आपल्याला आहे. ही वाऱ्यामध्येही फार मोठी शक्ती आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. आजच्या काळामध्येही वाऱ्याची शक्ती लक्षात घेऊन पवनचक्क्या उभ्या केल्या जातात आणि ह्या पवनचक्क्यांच्या मधून वीज निर्माण केली जाते. आजचं वैज्ञानिक ज्ञान आहे. म्हणून ही सुद्धा देवता भगवंताने आपल्याला मांडलेली असं म्हणावं लागेल. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर पुढली जी विभूती आहे ती म्हणजे प्रेरणश्चापी कंदर्प हा म्हटलं आहे. कंदर्प म्हणजे कामदेव. कामदेव हा अर्थातच ज्याला मदन असं म्हणता येईल. तेव्हा एकदा आदी शंकर तपश्चर्येला बसलेले असताना त्यांच्या त्यांच्या तपोभंग करण्यासाठी मदन त्यांच्या शरीरात शिरला आणि त्यांचा तपोभंग झाला. आणि त्यावेळेला ते खूप रागावले. त्यांनी तिसरा नेत्र उघडला आणि त्या तिसऱ्या नेत्रामध्ये फार मोठे अग्नी आहे, फार प्रभावी आहे शंकराचा तिसरा नेत्र. ओपनिंग द थर्ड आय असं ते टेक्निकसुद्धा आजच्या काळामध्ये शिकवलं जातं योगाचा अभ्यास करणारे. आणि त्या नेत्रातनं त्याला जाळून टाकलं. पण ते पाहून पार्वतीला खूप वाईट वाटलं की पुन्हा तुम्ही त्याला जिवंत करा असं तिने शंकराला सांगितलं आणि त्याला जिवंत केलं. परंतु शाप दिलेला असला तरीसुद्धा तू आता कुणाला दिसणार नाहीस म्हणून अनंग राहशील. न अंग अनंग म्हणून मदन आहे तो मदन दिसत नाही. माणसाच्या मनातली असणारी कामभावना सेक्स इन्स्टिंक्ट दिसत नाही, एखाद्या भौतिक वस्तूसारखी दिसत नाही. असा हा मदन किंवा कामदेव ही सुद्धा माझी विभूती आहे. आणि पुढे जो जन्म झाला आहे तो श्रीकृष्णाचा असणारा प्रद्युम्न नावाचा पुत्र हा या मदनाच्या रूपाने अवतीर्ण झालेला आहे. संस्कृत साहित्यकारांना मदनावरती अनेक प्रकारची काव्ये त्यांनी रचलेली आहेत. नाटकांमध्येही उल्लेख आलेला आहे. वसंत हा मदनाचा सखा मानला जातो. काही ठिकाणी आजच्या काळात लवकर मागं ह्याच्यामध्ये वसंत पंचमी साजरी केली जाते. तेव्हा मदन बाण आहे तो मदन बाणाने सुंदर स्त्रियांची हृदयही काय होत असतात, विद्ध केली जातात. पुढली युवती आहे वरुण यादसामहम म्हटलेलं आहे. म्हणजे वरुण ही देवता आहे. जलचरांमध्ये वरुण आहे, त्याला जलेश्वर असं म्हटलेलं आहे. हा विश्वाचा सम्राट आहे. वरुण ही जलदेवता असल्यामुळे जर पाऊस पडला नाही तर वरुणाची उपासना करतात, वरुण सूक्त म्हणतात आणि त्याच्यातून मग पाऊस पडतो. यज्ञात आहे, यज्ञात भवंती पर्जन्या, तेव्हा तिथे वरुणदैवतेची आराधना केली जाते. आणि त्यानंतर आपल्याला असं म्हणावेल हाही अर्थातच जलाचा स्वामी आहे. तो फार मोठा पराक्रमी आहे, ती जलदेवता आहे आणि म्हणून वरुणाची उपासना सुद्धा पाण्यासाठी केली जाते. अशी श्रद्धा वैदिक काळामध्ये होते आणि त्यामुळे त्याच्या स्तुतीपर असणारे अनेक सूक्त आपल्याला वैदिक काळामध्ये दिसून येतात. पुढली विभूती आहे देवतांमध्ये मरीचिर मरुतामस्मी म्हटलं आहे. मरुद्गण म्हणजे मरुची. सप्तर्षींमध्ये आकाशात सुद्धा सप्तर्षी दाखवतात. ह्यात जी काय या मरीचीची गणना केलेली आहे. हाही फार मोठा वीर योद्धा होता. युद्धात त्याला पराभव हा माहिती नव्हता आणि म्हणून वृत्रासुराशी लढता अर्थातच ह्या मरुतने कुणाला मदत केली होती, इंद्राला मदत केलेली होती. म्हणून वादळ वारा सृष्टीमध्ये होणारी खळबळ ही मरुतमुळे होत असते. जेव्हा एक प्रकारची वादळं निर्माण होतात, आपण भौगोलिक ज्ञान कमी दाबाचा जास्त दाबाचा पट्टा झाला आपण पेपरमध्ये सुद्धा वाचतो आणि त्यामुळे वादळं होतात. परंतु त्याच्या पाठीमागे सुद्धा ही देवता आहे. म्हणून पूर्वीच्या काळी असं वाटत होतं लोकांना ही जी संकटं येतात नैसर्गिक, त्या नैसर्गिक संकटांच्या पाठीमागे कुठली तरी प्रचंड शक्ती आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न आपल्या वैदिक ऋषीमुनींनी केलेला होता. त्यानंतर पुढली जी देवता आहे तर धाताहम विश्वतोमुखा, सर्व मुखाने असणारा मी हा सर्वत्र भरून राहिलेला आहे आणि निसर्गामध्येही भरून राहिलेला आहे. आणि या सगळ्या विश्वसृष्टीत जे जीवमान आहेत, जे प्राणीसृष्टी आहेत त्यांची धारणा तो करतो
आणि सर्वांचा तो पोषण करताय. म्हणून धातां विश्वतो मुखा वसूनाम पुली दैवताय वसूनाम पावकश्चास्मी. 8 वसू मानलेल्या आहेत आणि त्या 8 वसूंच्या मध्ये अग्नी ही माझी काय आहे, विभूती आहे. हुताशන असं म्हटलं जातं. आणि अर्थातच वैदिक ह्याच्यामध्ये सुद्धा अग्नीची असणारी फार मोठी सूक्त आपल्याला ऋग्वेद काळामध्ये दिसून येतात. घृतापासून उत्पन्न होतो आणि घृत आणि समिधा ही त्याचं अन्न आहे. भास्वर असं म्हटलेलं आहे त्याला. हा अग्निसुद्धा पावक आहे आणि पवित्र अग्नी आहे. म्हणून आपण अग्नी कुठलीही गोष्ट करायची असेल, सुग्रीव आणि प्रभू रामचंद्रांची मैत्रीसुद्धा हनुमंताने अग्निसाक्ष घडवून आणली होती. लग्नामध्ये विवाहामधले असणारे विधीसुद्धा काय अग्निसाक्षीनेच घडून येतात. किंबहुना सीतेला अग्निदिव्य करावं लागलं, तू शुद्ध आहेस कशावरून, तेव्हा साक्षात अग्निदेवता त्या याच्यातून वर आली आणि तिने प्रभू रामचंद्राला सांगितलं सीता शुद्ध आहे, तिला काहीही झालं नाही. द्रौपदी सुद्धा याज्ञसेनी यज्ञ करत असताना, द्रुपदाने यज्ञ करत असताना याच्यातून निर्माण झाली म्हणून ती तेजस्वी होती. इतकं अग्नीला आपल्याकडे महत्त्वाचं स्थान आहे. वैश्वानर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. गांडी व धनुष्य हे अग्नीने अर्जुनाला दिलेलं होतं. इतका अग्नी आहे. अग्नीचं स्वरूप जसं सौम्य तसं अग्नी हा तेजस्वी असतो आणि तो भडकला तरीसुद्धा कधी सगळ्यांचा नाश करील हेही आपल्याला सांगता येत नाही. जंगलामध्ये वणवे लागतात किंवा समुद्राच्या पाण्याखाली सुनामी ज्याला आपण म्हणतो ती येत असते, तिथे सुद्धा हे आहे पडवाग्नी आहे आणि तो वर येत असतो आणि त्यामुळे कसं नुकसान होतं हे आपण जेव्हा घटना घडतात या भौगोलिक निसर्गदत्त असणाऱ्या, तेव्हा आपण त्याला त्याच्यामध्ये दिसून येतं आणि आपण पाहतो. म्हणून अग्नीला मानवी जीवनात फार महत्त्व आहे. अग्नीमुळे सगळं होत असतं. सगळं काही शुद्ध तेजस्वी जे आहे, जे जे पवित्र आहे ते अग्नीशी निगडीत आहे. पुढली जी देवता आहे तिला सेनापतीनाम अहम स्कंदा. सर्व सेनापतींमध्ये स्कंद म्हणजे कार्तिक कुमार, कार्तिक स्वामी किंवा खाली दक्षिणेकडे कार्तिक कुमार असं त्याला शरवण भव असा त्याचा मंत्र आहे. दक्षिणेकडे गेल्यानंतर आपल्याला त्यांची अनेक मंदिरं दिसून येतात. त्याला षण्मुख असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर त्याचं मोर हे वाहन आहे. त्याला 6 मुख आहेत. 6 पवित्र ठिकाणी साऊथ इंडियामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये त्याची स्थानं ही सांगितली जातात. आणि कार्तिक म्हणजे षण्मुख जो आहे, सुब्रह्मण्यम असंही त्याला म्हटलं जातं साऊथकडे दक्षिणेकडे. आणि तो शंकर पार्वतीचा मुलगा आहे हेही आपल्याला माहिती आहे. भक्त आहेत, अनेक प्रकारचे भक्त आहेत, कलाकार आहेत, तेही त्याची पूजा करत असतात. आपल्याला पृथ्वी प्रदक्षिणेची गोष्ट माहिती आहे. करून आता कार्तिक स्वामी मोरावर आरुढून सगळं केला, पण गणपतीने फक्त आईलाच प्रदक्षिणा घेतली, हा कथाभाग आहे. परंतु तरीसुद्धा कार्तिक स्वामी असा शूर आहे, योद्धा आहे, हुशार आहे, बुद्धिमान आहे, म्हणून त्याचीसुद्धा पूजा या ठिकाणी केली जाते. काही ठिकाणी मंदिरात स्त्रियांना प्रवेश नसतो याच्या मंदिरात, तर काही ठिकाणी प्रवेश पण असतो असं आपल्याला सांगता येईल. अशा या सगळ्या ज्या देवांमधल्या ज्या काही विभूती आहेत सगळ्या ह्या आता मी सांगितल्या. त्याच्यानंतर वसुनाम पावक आहे, नक्षत्राणाम अहम शमी, प्रंजनश्चास्पी कंदर्पा, अशा एकूण 12 विभूती आपल्याला याच्यामध्ये दिसून येतात देवतांच्यामध्ये. त्याच्यानंतर ज्या आहेत त्या आणखीन 2 आपण पाहू आणि थांबू. गंधर्व विभूती म्हणजे गंधर्वाणाम चित्ररथा असं म्हटलेलं आहे. अनेक माणसाप्रमाणे पशु योनीप्रमाणे अनेक योनी आहेत. त्यात गंधर्व योनी आहेत, किन्नर योनी आहे, राक्षस योनी आहेत. त्या गंधर्वांच्या मध्ये विभूती कोणती असेल तर ती म्हणजे चित्ररथ हे जे आहे ते आपल्याला असं म्हणावं लागेल. अभिनय, संगीत सगळं जे काही आहे ते सगळं आपल्याला असं म्हणावं लागेल. या चित्ररथा गंधर्वाणाम चित्ररथा. गंधर्व हे सुद्धा 2 प्रकारचे असतात. पृथ्वीवर राहून मग त्या ह्याच्यामध्ये जाणारे, म्हणून आपल्याला बालगंधर्व, छोटा गंधर्व असे गंधर्वही काय दिली जाते, पदवी दिली जाते अतिशय उत्तम गाणं म्हणणाऱ्यांना. इथे जन्म घेऊन तिथे जाणारे, त्या लोकात जाणारे आणि तिथे जन्म घेणारे असे 2 प्रकार त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणून गंधर्व ही माझी विभूती आहे. आजच्या काळामध्ये गंधर्व ही जेव्हा पदवी दिली जाते तेव्हा त्या लोकांना अतिशय संगीत क्षेत्रातील काय आहे, श्रेष्ठत्व आहे असं म्हटलं जातं. गंधर्व आहे, गंधर्व विभूती आपण पाहिली.
आणि त्याच्यानंतर यक्ष राक्षसांच्या मध्ये सुद्धा विभूती आहे. अनेक योनी आहेत, त्याचप्रमाणे यक्ष योनी आहे, राक्षस राक्षस योनी आहे. वित्तेशो यक्ष राक्षसाम म्हटलेलं आहे. कुबेर ही त्याची आपल्याला असं म्हणावं लागेल. यक्ष आणि राक्षस जे आहेत ते रक्षण करण्याचं कार्य करत असतात. मनुष्य योनी आहे, पिशाच्य योनी आहे. म्हणून आपण म्हणतो ना, माणसाने अधिक पापं केली तर तो कोणत्या योनीत जन्म घेईल ते सांगता येत नाही. पिशाच्य योनीत जाईल का नरकात जाईल हेही आपल्याला सांगता येत नाही. म्हणून यक्ष, गंधर्व, किन्नर ह्या सगळ्या ज्या काही योनी आहेत, ह्याही सगळे जे आहेत त्यांच्या पण एक एक वेगळ्या प्रकारच्या प्रजाती आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. म्हणून यक्ष राक्षसाम विभूती म्हणजे काय, ही वित्तेश. वित्तेश याचा अर्थ कुबेर. कुबेर हा विश्रवण, कुबेर राजवै श्रवणाया मंत्रपुष्पांजलीमध्ये आपण म्हणतो. या कुबेराजवळ अर्थातच पुष्पक विमान होतं आणि लंका नगरी होती. तेव्हा लंका नगरी रावणाने मागितली आणि त्याचं असणारं पुष्पक विमान हे युद्ध करून रावणाने जिंकून घेतलं होतं असं आपल्याला सांगता येईल. म्हणून या सगळ्या याला म्हणावं लागेल की कुबेराला असणारे 3 पाय आहेत असं आपल्याला सांगता येईल. 1 डोळा आहे. कुबेराची असणारी प्रतिमा किंवा मूर्ती आपल्याकडे मिळतात आणि विशेषतः धनत्रयोदशीला कुबेराची पूजा ही केली जाते. म्हणून कुबेर हा धनसम्राट आहे. धनाची देवता जशी लक्ष्मी आहे तशीच कुबेर ही सुद्धा धनाची देवता आहे असं आपल्याला सांगता येईल. म्हणून कुबेर आणि लक्ष्मी असा दोन्ही एकत्रित फोटो हा आपल्याकडे मिळतो. म्हणून ह्या कुबेराचा असणार म्हणजे देवांचा हा कोण होता, जसा हा सेनापती होता स्कंद, तसाच कुबेर सुद्धा देवांचा खजिनदार, ज्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रेजरर असं म्हणतो, जो हिशोब ठेवतो त्याला खजिनदार असं म्हटलं जातं. म्हणून कुबेर हा फार श्रीमंत होता असं आपल्याला सांगता येईल. आणि अशा या यक्ष राक्षसांच्या विभूतीत असणारी कुबेराची असणारी श्रेष्ठता ही मान्य करावी लागते. ओम कुबेराय नमः असाही त्याचा मंत्र आहे. ज्याला धनाची उपासना, धन ऐश्वर्य संपत्ती मिळायचे त्याने कुबेराची उपासना करावी असं सांगितलं जातं. विशेषतः दिवाळीमध्ये याची पूजा केली जाते. म्हणजे आतापर्यंत आपण देवांच्या असणाऱ्या देवतांच्या विभूती कोणत्या आहेत, यक्ष राक्षसांच्या मधल्या कोणत्या आहेत त्या आपण पाहिल्या. आणि पुढे आपण मग विद्येच्या असणाऱ्या कोणत्या आहेत, प्राण्यांमधल्या विभूती कोणत्या आहेत तेही आपण पाहणार आहोत. आज आपण या भागाला इथे थांबू. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मतिर्मम. हरये नमः, हरये नमः, हरये नमः.